कोल्हापूरच्या सुर्वेनगरमध्ये बंद घरात स्फोट आहे। जिलेटिनचा वापर करून स्फोट केल्याचा संशय, घराला नुकसान करण्याच्या दृष्टीनं स्फोट केल्याचं तपासात समोर आलेलं आहे। कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही। कोल्हापुरातल्या सुर्वेनगर इथं राहणाऱ्या शशिकला बोळिंजकर यांच्या बंद घरामध्ये काल रात्री स्फोट झालेले आहेत आणि जिलेटिनचा वापर झाल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलेलं आहे। सध्या आपण त्याच घराच्या परिसरात आहोत। याच घरामध्ये साधारणतः काल दुपारपासून काही अज्ञात लोकांनी घराच्या मालकीच्या वादातून काही प्रमाणात या ठिकाणी खरं तर जिलेटिनच्या कांड्या लावल्याचं आहे ते प्रथमदर्शनी निदर्शनास आले आणि संपूर्ण या घराच्या ज्या भिंती आहेत त्या सगळ्या पाडण्यात आलेल्या आहेत। ही पहिली भिंत आहे जी या जिलेटिनच्या स्फोटानं उडवून देण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे पाहिलं तर दुसऱ्या बाजूची देखील 2 भिंती उडवून देण्यात आलेल्या आहे। मात्र या परिसरात झालेल्या स्फोटांमुळे ह्या सगळ्या आजूबाजूच्या घरातील काचा देखील फुटलेल्या आहेत आणि प्रचंड असं नुकसान घरात झालेलं आहे। यापूर्वी देखील आपण पाहिलं तर कोल्हापूरमध्ये खरं तर शांतता खूप नांदते, मात्र कौटुंबिक वादातून आणि जागेचा वाद खरं तर या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या जागेच्या वादातूनच खरं तर हे सगळं स्फोट आहे तो घडून आणलेला आहे। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर सध्या पोलीस या घटनेचा तपास करतायत। स्वतः पोलीस अधीक्षक निलोत्पल हे रात्री या घटनास्थळी आलेले होते, त्यांनी पाहणी केलेली आहे। फॉरेन्सिक टीम देखील या ठिकाणी दाखल झालेल्या होत्या आणि या सगळ्या पद्धतीचे जे नमुने आहेत ते या ठिकाणी घेतलेले आहेत। सध्या कसून तपास आहेत ते पोलीस करताना पाहायला मिळत आहेत। सत्यजित औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। शशिकला बोळिंजकर नावाची महिलाचे 1 वर्षापूर्वी मृत्यू झाले होते आणि 1 वर्षापासून ते घर बंद होता। तिथे आज संध्याकाळी 7:30 वाजता ब्लास्टची कॉल डायल 112ला आली होती। त्या अनुषंगाने पोलीस घटनास्थळावर आले तर असे प्राथमिक तपासमध्ये निष्पन्न होत आहे की घरांना नुकसान करण्याच्या दृष्टीने इथे कोणते ब्लास्ट मटेरियलचे एक्सप्लोजिव्ह मटेरियलचे यूज झालेलं आहे। फॉरेन्सिकची टीम पण सध्या घटनास्थळावर उपलब्ध आहे आणि बंद घरं असल्यामुळे कोणतेही जीवितहानी झाले नाही आणि फक्त घराचे नुकसान झालं आहे आणि या मॅटरमध्ये पूर्ण बारकाईने आमचे तपास सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।